हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. दासबोध आत्मदर्शन नाम समास मागच्या वेळेला आपण थोडा बघितला होता की मुख्य प्राप्तव्य काय आहे तर आत्मसाक्षात्कार करून घेणं, आणि त्याची प्रक्रिया जी आहे जी भक्तियुक्त अंतःकरणाने करायची आहे, म्हणून त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं महत्त्व दासबोधामध्ये अनेक ठिकाणी जसं आलं आहे तसं या समासामध्ये पुन्हा एकदा समर्थांनी विशद केलं आहे की आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे. आपल्या अनुभवाने स्वतःचं निवेदन करावं, म्हणजे स्वतःला तत्वामध्ये अर्पण करावं. आपुलिया स्वानुभवे याचा अर्थ एक थेअरी आम्हाला कळली की कसं कसं केलं पाहिजे, एका ठिकाणी बसलं पाहिजे, मग तत्वाची धारणा कळली की मी सगळ्या जगात जे चैतन्य आहे तेच माझ्यामध्ये आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. ओके, पण बसल्यानंतर काय होतं की तसं मुळात वाटतच नसतं असं काय आहे. आणि म्हणून बसलं, प्रक्रियेला सुरुवात केली, त्याचे जे सूक्ष्म सूक्ष्म टप्पे सांगितलेले आहेत. एक आयडियल प्रक्रिया आहे की डायरेक्ट आत्मसंस्थ मनःकृत्वा न किंचिदपि चिंतयेत, ही आयडियल प्रक्रिया. ती साधण्यासाठी अंतःकरणाची तयारी करणं हा जो सगळा भाग आहे आपुलिया स्वानुभवे, की हळूहळू टप्प्याटप्प्याने तू एक एक समजून घे बसल्यानंतर काय होतं आहे. आणि आयडियल प्रक्रिया पण एका बाजूला समजून घे, आणि ते समजून घेताना त्या ज्या ज्या गोष्टींमध्ये फारकत होते प्रत्यक्ष प्रक्रिया करताना, ज्या ज्या गोष्टी अडतायत, समजत नाही आहेत असं फारसं नाही आहे, न समजण्यासारखं काही नाही आहे, पण जमत नाही आहेत अशा गोष्टी खूप आहेत. आणि मग तुला असं कळेल की हे जमत नाही आहे हा भाग एक 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 टिकमार्क म्हणतो ना की आता हे जमायला लागलं. आधी बसायलाच जमत नव्हतं, पायाला मुंग्या यायच्या. पहिला अनुभव स्वामी म्हणायचे ध्यान करताना, पहिला अनुभव काय तर पायाला मुंग्या येतात. हा अनुभव घेऊन सुरुवात केली, त्या मुंग्या आता बंद झाल्या. आता काय तर शांत बसता येते अर्धा पाऊण तास सलग, शरीर त्रास देत नाही आहे, पण मन अजून ऐकत नाही आहे, ते फिरतं आहे. आणि कित्येक वेळेला ध्यान करतो आहे ही जाणीव पण सुट्टी आहे. ध्यान करत असताना इकडे तिकडेच सगळं चाललेलं आहे. मग आता त्याच्यावर सोल्युशन काढणं भाग आहे, असं मनाने स्वतःहून घेणं आपुलिया स्वानुभवे. असं करता करता आत्मनिवेदनाची प्रक्रिया ही स्वतःमध्ये स्वतःच्या मनाच्या ठेवणीनुसार स्वतःला क्लिअर करून घेणं. प्रत्येकजण काही यांत्रिक पद्धतीने करू शकत नाही, कारण टप्पे काढलेले आहेत की अशा प्रकारे ध्यानाला बसायचं. सगळ्या वृत्ती, योगश्चित्तवृत्ती निरोधा, एका सूत्रात सगळं झालं. तदा द्रष्टुः स्वरूपेवस्थानम. पण हे यांत्रिक पद्धतीने एखादं फ्लॉवर पॉट इथे ठेवला की तो जसा हलत नाही, तसं मन हे एका ठिकाणी ठेवलं तर हलत नाही असं नाही आहे. त्याला त्याच्या ओढी आहेत, संस्कार घेऊन ते आहे. काही लोक भावनाप्रधान असतात, काही विचारप्रधान असतात. ज्ञानप्रधान स्थिती अंतःकरणाने सगळ्या वृत्ती सोडून देणं ही प्रयत्नसाध्य भाग आहे. म्हणून त्याच्यासाठी त्या प्रक्रियेमधून जाण्याची आवश्यकता आहे. आणि थेअरी कळली याचा अर्थ ते समजलं असं नाही, कारण की जोपर्यंत तत्वाचा अनुभव प्रत्यक्ष येत नाही तोपर्यंत लोकांपुढे प्रोजेक्ट करायला काही हरकत नाही. म्हणजे हरकत नाही असं नव्हे, पण प्रोजेक्ट काही करू शकतो माणूस की मला कळलं आहे. लोक पण कन्व्हिन्स होऊ शकतात की याला कळलं आहे, पण ह्याला आतून माहिती असतं की नाही कळलं आहे. आणि ते कळण्यासाठी तर चित्ताला जोपर्यंत अनुभवाचा स्पर्श होत नाही तत्वाच्या, तोपर्यंत ते संदिग्धता घेऊनच राहतं. आणि ती संदिग्धता जाण्याचा मार्ग काय आहे? प्रक्रिया पुन्हा 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 समजून घेणे. आणि ती समजून घेणे म्हणजे
केवळ ऐकण्यातून नव्हे, करण्यातून. कारण करण्यातून ती जितकी नीट समजेल तितकी कितीही ऐकलं तरी नाहीच समजणार, कारण सगळी शेवटी आमच्या त्या काल्पनिकच भाग आहेत. म्हणून आपुली हा स्वानुभव आपण असं निवेदावे. स्वतःचं मागे एका समासामध्ये शिष्य आणि समर्थांचा तो सगळा संवाद चाललेला आहे. तर मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, असं तो शिष्य विचारतो. तर त्याच्यावर समर्थांचं खूप मस्त उत्तर आहे की मी पण जाणून त्यागावे. समजून घ्या आणि मग त्याग करता येईल. नाही समजलं तर मी पण आणि मी याच्यामधलं डिस्टिंक्शनच तुला माहीत नाही, तर त्यागणं हे सगळं प्रकार हे व्यक्तिमत्वच काहीतरी ठरवतोय. आपण आता काहीतरी त्याग करून टाकलं, स्वतः अगदी लोटांगण घातलं, त्या क्षणापुरती तसं वाटू शकतं भावनिक आवेगामध्ये की आता आपण शरण. तसं काही नाही. बाहेर आल्यानंतर त्या मंदिराच्या सगळं घेऊनच माणूस परत एकदा रामकृष्ण म्हणत असत की गंगेत ज्या वेळेला लोक स्नान करतात, बुडी देतात, त्यावेळेला सगळी पापं नष्ट होतात त्यांची, अशी म्हटलं. तर त्यांनी जसं म्हटलं तसं नष्टबिष्ट होत नाहीत. हा गंगेत जाणार म्हटल्यावर ती पापं किनाऱ्यावरच झाडावर बसून राहतात. हा बाहेर आला की ती परत त्याच्या अंगावर. तसं त्यावेळेला भावनिक कल्लोळामध्ये जे काही शरण बिरण गेलेलं असतं ते एक अंतःकरणाला तात्पुरती उंची प्राप्त करून देतं, पण ती अंतःकरणाची कायमची भूमिका आहे असं झालेलं नाही, होतच नाही. कारण ते काहीतरी कारणवश त्यावेळेला झालेलं असतं. तशी भूमिका अंतःकरणाने कायमस्वरूपी घ्यायला हवी असेल तर ते भावनिक कल्लोळामध्ये असून उपयोगी नाही, ते शांतच असणं आवश्यक आहे. आणि म्हणून शरणागती अंतिम ज्ञानस्थिती हीच आहे. आणि त्याच्या अलीकडच्या सगळ्या शरणागती भावनिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने लोटांगण घालणं, भावनिक रीतीने मी शरण आहे असं म्हणणं, ही त्या अंतिम ज्ञानात्मक शरणागतीची तयारी आहे. थोडीफार ज्याची जेवढी असेल तेवढी. म्हणजे ह्या सगळ्या टप्प्यांमधून गेलंच पाहिजे असं काही नाही, खूप भावनिक असलंच पाहिजे असं काही नाही. पण ज्ञानस्थिती समजून घेणं, सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, ही जी ज्ञानात्मक शरणागती, की सुवर्णमणी हा सोन्याला जसा एकरूपतेने शरण आहे, कल्लोळ म्हणजे तरंग पाण्याला जसा एकरूपतेने शरण आहे, तैसा माझं धनंजया शरण येतो, तसा तू मला शरण आहे. म्हणजे काय हो, तर तत्त्वस्वरूप आहे हे जाणून घे स्वतःमध्ये, मीच तत्त्वस्वरूप आहे हे जाणल्यानंतर जे शरण आहे विश्वात्मक चैतन्याला एकरूपतेने झालेलं शरण. आणि ते होण्यासाठी जी प्रक्रिया आहे आत्मनिवेदन. आणि हे करणारे लोक थोडे आहेत असं समर्थ पुढे स्पष्ट म्हणतात की आपणच निवेदती. बाकी निवेदन हा शब्द पण मागच्या वेळेला बोलणं झाल्यानंतर मला अचानक ते लक्षात आलं की नंतर की संस्कृत भाषा, मराठी भाषा ही सगळे संस्कृतोद्भव शब्द हे एकमेकाला कनेक्टेड आहेत. तसं निवेदन म्हणजे अर्पण करणे हे कुठून आलं? आपण हा शब्द कायम वापरत आलो, नैवेद्य. देवाला दाखवतो त्याला आपण नैवेद्य म्हणतो का? तर निवेदन करणं योग्य अशी गोष्ट म्हणून ते नैवेद्य, तेच शब्द आहेत, निवेदच हाच शब्द आहे, म्हणून त्याला नैवेद्य म्हटलं जातं. तसं नैवेद्य दाखवणारे लोक खूप आहेत, आपणच निवेदती, स्वतःला अर्पण करणारे ऐसे भक्त थोडे असते असं त्यांनी म्हटलंय. तयास परमात्मा मुक्ती तात्काळ देतो. असे जे कोण आहेत जे स्वतःला निवेदन करण्याची तयारी ठेवतात त्यांना परमात्मा मुक्ती तात्काळ देतो. कारण की मुक्ती म्हणजे काय, तर ज्ञानस्वरूप, ज्ञानस्थिती हीच मुक्तीचा भाग आहे, ज्ञानमय अवस्था. मुक्ती तात्काळ देतो म्हणजे असंही त्याच्यामध्ये सांगायचं आहे की ही गोष्ट विचारांनी कळली, प्रयत्नांनी साधण्याचा प्रयत्न केला, गाठायचा प्रयत्न केला, तरी थोडीफार तो टप्पा प्राप्त होणं हा कृपासाध्य भाग आहे. पण त्या कृपेसाठी योग्य करत नेणं स्वतःला देवापुढे नैवेद्य ठेवल्यानंतर तो नैवेद्य अर्पण करण्यापर्यंत भक्ताचा भाग आहे, तो ग्रहण करणं ही ईश्वराची इच्छा आहे. त्याप्रमाणे आम्ही त्या स्थितीला अलाईन होऊन अंतःकरण ठेवणं आमच्या प्रयत्नांचा भाग आहे, ते विलीन होणं कृपेचा भाग आहे. आणि ते विलीन होणं जे गिरीशचंद्र घोष म्हणजे रामकृष्णांचे शिष्य होते, खूप
सोयीर आयुष्य काढलेलं होतं, पण रामकृष्णांवर अतिशय प्रेम होतं. आणि ते असं म्हणत असत की, आणि रामकृष्ण पण त्याला थोडासा दुजोरा देत असत की कृपा हा सगळा बेहिशेबी मामला आहे असं ते म्हणत, की काय त्याचे लॉजिक सांगता येत नाही. एखाद्याचं काही त्याची तेवढी पात्रता नसताना पण देव कृपा करू शकतो. तो पात्रता वगैरे बघायला कशाला जाईल, देव आहे तो. आणि रामकृष्ण त्याच्यावर त्याला दुजोरा देत असत. पण पुढे विवेकानंद असं म्हणाले होते की ते अगदीच बेहिशेबी आहे असं म्हणता येत नाही, त्याच्या मागचे हिशेब आपल्याला माहिती नाही एवढंच. आणि ते बरोबर आहे की ते एखाद्या वेळी तुम्हाला काही गोष्टी अनुकूल करून मिळणं कृपेचा भाग आहे, पण ती स्थिती गाठणं ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करण्याची आवश्यकता आहे. आणि ते कृपेने कधीतरी होईल म्हणून भावनेने न राहता स्वतः प्रिपेअर्ड असणं, कृपेला पण तयार असणं. आणि असं केल्यानंतर जे भक्त थोडे असतील याच्यामधून त्यांना असं म्हणायचं की तुम्हाला ते कळलं असेल तर तुम्ही त्या थोड्यांपैकी आहात एलिजिबल, कारण ते तुम्हाला विचारांनी कळलं आहे. आणि उगीच त्याच्यामध्ये विदंडवाद घालण्याची तुमची प्रकृती नाही आहे की कसं असेल ते अद्वैत आहे की द्वैत आहे का विशिष्ट अद्वैत आहे वगैरे, ते सगळे संप्रदाय घोळ घालत न बसता मार्गाला लागणे आणि जे काही असेल ते प्राप्त करून घेणे. कारण अद्वैत वगैरे ह्या गोष्टीसुद्धा माहिती नाहीत आम्हाला, सगळे विचारांनी आम्ही समजून घेतो आहे. त्यामुळे ती स्थिती जी काही आहे विचारांनी कळल्यानंतर ती प्रत्यक्ष आमच्या आयुष्यात येण्यासाठी प्रयत्न करणारे जे लोक असे थोडे असतात. बाकीचे लोक एकतर कल्पनारंजनात रमतात किंवा हे आमचं नाहीच, हे संतांसाठीच आहे म्हणून डिक्लेअर करून स्वतःला वेगळंच ठेवून मोकळं होतात, नाहीतर मग काहीच करत नाहीत. आम्हाला विचारांनी समजलं ह्याच्यात समाधान मानतात. ह्यापैकी कशातही शॉर्ट सफिशियंट नव्हता. तत्वाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही त्याला लायक आहोत की नाही ह्याचाही विचार न करा. पण योग्यता जे म्हणायचे ते प्राप्तीची अधीन जाण्याची, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की योग्यता पण कशाने सिद्ध होते, तू स्वतःला योग्य केलंस की ती सिद्ध होईल. का योग्य होऊन कीजे ते आकळीले फळे, असा प्रकारचा शब्द आहे तो, की तू योग्य हो आणि ते कर आणि मग तू त्याला आपोआपच ते प्राप्त होण्यासाठी योग्यता तुला प्राप्त करून घेशील. मी थोडक्यात प्रयत्न साध्य आहे असं म्हणायचं आहे की ज्या टप्प्यावर तू आहेस त्या टप्प्यावरून पुढचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न कर. तो करता करता कपॅसिटी डेव्हलप होईल आणि त्याच्या पुढचा टप्पा गाठण्यासाठी तू तयार होशील. आणि अशा प्रकारे जो करतो आणि स्वतःमध्ये ईश्वराचा अनुभव घेतो तो पुन्हा एकदा ती ज्ञानस्थितीमधून मागे येत नाही. नदी मिळाली सागरी, नदी एकदा समुद्राला नदीचा प्रवाह मिळून गेला, ते निवडावी कोणे परी, म्हणजे आता वेगळी कशी करता येईल. लोह सोने होता माघारी काळीमा नाही. एकदा लोहाला परिस्पर्श झाला, सोनं झालं की काळीमा नाही होत, त्याला परत गंज लागत नाही किंवा काळं पडत नाही. सोनं जसं काळं पडत नाही त्याप्रमाणे तो, म्हणजे आज आता हे रामकृष्णांचे प्रसंग खूप आठवायला लागलेले आहेत, पण त्यांचे जे वेदांताचे गुरु न्यांगटा तोतापुरी महाराज असं ते म्हणत, तर त्यांच्याकडे एक तांब्या होता, पितळेचा असा बहुतेक, आणि ते रोज स्वच्छ घासून ठेवत असत रोज. आणि तो इतका स्वच्छ ठेवत असत की जणू काही साधनेमध्ये जेवढ्या प्रेमाने रत होईल माणूस त्याचप्रमाणे तो रोज चकचकीत ठेवणं तांब्या. तर त्याच्यावर रामकृष्णांनी असं विचारलं की असं का, रोज कशाला घासायला पाहिजे. तर ते म्हणाले एखाद दिवस नाही घासला समजा तर त्याच्यावर थोडा काळिमा चढेल, तो कळूनही येणार नाही अजिबात की ठीक आहे चढला होता, म्हणजे अगदी कळेल न कळेल एवढा आहे. अजून थोडे दिवस जर का नाही घासला तर थोडासा लक्षात येईल, आणि त्याच्याहून थोडे दिवस गेले तर मात्र तो एवढा काळा पडेल की तो मुख्य कुठल्या धातूचा आहे हे कळणार नाही. त्याप्रमाणे अंतःकरण एखाद दिवस जर का साधना नाही केली तर काय फारसं खाली आलं आहे असं वाटणार पण नाही. ठीक आहे आमचं बरं चाललं आहे असंच वाटेल. एक 4 दिवस केलं, काही साधना केली नाही, स्वच्छ ठेवलं नाही ते, तर त्याप्रमाणे आतलं आपल्याला कळेल की आपलं नीट नाही चाललेलं. लोकांना कदाचित कळणार पण नाही, पण एक बरेच दिवस गेले तर ते पार एवढं खाली उतरलेलं असेल की त्याचं काही साधनेशी घेणं देणंच राहणार नाही. म्हणून
अंतःकरण ज्याप्रमाणे लखलखीत ठेवतो त्याप्रमाणे तो लोटा पण ते लखलखीत ठेवत असत. पण रामकृष्णांनी पुढे असं विचारलं हे ऐकल्यानंतर, पण तो लोटा सोन्याचा असेल तर आता हे म्हणायला पण त्याच्यावरती काही बोलले नाहीत, गुरु काही बोलले नाहीत. पण हे लोटा सोन्याचा रामकृष्णांचाच होता म्हणून तसा तो विचार पण येऊ शकतो. पण आपण आपले जे काही आहे अंतःकरण रूपी पात्र ते सत्पात्र करून घेऊन ठेवायला पाहिजे. तसा भगवंती मिळाला, तसा तो भगवंताला मिळाला, तो नवचे वेगळा केला. देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे, देवभक्ती दोन्ही एक, जासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोच जाणावा. असं ज्याला कळलेलं आहे तोच इतरांना पण मार्ग सांगू शकतो. नाही तर ते सगळे एक काल्पनिक भाग स्वतःलाच आतमध्ये नीट कळलेलं नाही आहे आणि मग तो एक अलीकडचं ध्येय बोज्जा म्हणून त्याला सांगत राहतो आणि मग त्याच्यामधून स्वतःचा पण आत्मप्राप्तीच्या दृष्टीने नाश आणि त्याला फॉलो करणाऱ्या लोकांचा पण होणारं नुकसान. ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मनिवेदन भक्ती हा मुख्य भाग चालणं. आणि त्याच्यासाठी शिष्याने काय करायला पाहिजे तर सद्गुरू वचन हृदयी धरी, सद्गुरू वचन हृदयामध्ये धरायला पाहिजे. सद्गुरूंचं वचन तरी कुठलं, सद्गुरू अनेक गोष्टी सांगत असतात. याच समासामध्ये समर्थांनी उत्तर दिलेलं आहे की सोहम आत्मा स्वानंद घन, सोहम मीच तत्वस्वरूप आहे, आत्मा स्वानंद घन हे सगळे जे शब्द वापरले जातात, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. हे जे साधूंनी सांगितलेलं आहे, मुख्य उपदेश केलेला आहे की तू तत्वस्वरूप आहेस आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्न कर, प्राप्त करण्यासाठी स्वतःला योग्य कर. हेच साधूचं वचन सदृढ धरावं. बाकीची प्रसंगोपात केलेल्या आज्ञा ह्या आम्ही आमच्या कपॅसिटीनुसार पूर्ण करू, पण मुख्य काय धरायला पाहिजे सद्गुरू वचन हृदयी धरी असं म्हटलं आहे. समजून घेणं हा भाग वेगळा, हृदयी धरण याचा अर्थ ते अंगीकारण्याच्या तयारीत राहणं. आणि किती कसोशीने संतांनी केलं आहे हे पाहणं, किती हृदयी धरी म्हणजे कसं केलं असेल. तुकाराम महाराज स्वप्नामध्ये अनुग्रह झालेला आहे आणि त्याचा तो अभंग आहे की स्वप्नामध्ये येऊन सद्गुरूराये कृपा केली मज, परंतु काही सेवा नाही घडली माझ्याकडून. आणि ते मला मी गंगेवर स्नानाला चाललेलो होतो आणि त्यावेळेला त्यांनी दर्शन दिलं आणि भोजनासाठी म्हणून पावशेर तूप मागितलं, पण ते स्वप्नामध्ये मी विसरलो. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, गुरु परंपरा सांगितली, बाबाजी चैतन्य असं नाव सांगितलं आणि त्याच्यानंतर तोच मंत्र धरून मी आता पुढे चाललेलो आहे. आणि आयुष्यभर त्या मंत्राला धरून ती साधना करून पूर्णत्व गाठणं. स्वप्नातले अनुग्रह म्हणजे तू खरंच झाला होता की नाही त्याचं ॲनालिसिस न करता किती सद्गुरू वचन हृदयी धरी, म्हणजे हे अल्टिमेट्स आपण काय आहेत ते बघतोय की या लोकांनी कसं केलं आहे. अंबुराव महाराज की ज्यावेळेला नको असताना, स्वतःची फारशी इच्छा नसताना भाऊसाहेब महाराजांनी अनुग्रह दिला आणि त्यावेळेला नासागरी लक्ष ठेवून पूर्ण वेळ असं गोल करून दाखवलं. त्याचा अर्थ त्यांनी कायम 24 तास राऊंड द क्लॉक म्हणतात तसं इथे नासागरी लक्ष ठेवून नाम घे, त्याप्रमाणे करता करता 3 ते 6 महिन्यांमध्ये योगाचे मोठे मोठे अनुभव त्यांना येऊन गेले. आणि हे अनुभव आलेत हेही त्यांना माहीत नव्हतं की आपल्याला जे येतात ते योगाचे अनुभव आहेत. आणि त्यांना असं वाटलं की हे सगळं दिव्य दर्शनं होत आहे, त्याने माझी दृष्टी गेली की काय, म्हणून महाराजांकडे परत आले की तुम्ही नाम दिलं पण गरिबाची दृष्टी घालवली. तर ते म्हटले काय झालं, असं असं झालं. तर मग त्यांना एवढा आनंद झाला गुरूंना की जे मोठ्या प्रयत्नांनी साधतं ते एवढ्या कमी कालावधीत केवळ श्रद्धेच्या जोरावर गाठलं. म्हणून सद्गुरुवचन हृदयी धरी याचा अर्थ त्याच्यावर असणारी, सद्गुरू वचनावर असणारी आणि ह्याच मार्गाने मी पूर्णत्वाला पोचेन ह्याच्याबद्दल असलेली असीम श्रद्धा म्हणजे सद्गुरू वचन हृदयी धरी. आणि श्रद्धा याचा अर्थ पण भोळसटपणाने काहीतरी मान्य करून टाकलं, गुरु म्हणाले म्हणजे हे असंच असेल असं नसून, स्वामी त्याला खूप सुंदर हे द्यायचे की गुरु काय सांगतात हे पण डोळसपणे तपासलं पाहिजे. की
एखाद्याने सांगितलं की बाहेर जाऊन आता हे उडी मार, मग तुला ज्ञानप्राप्ती होईल, तर आधी तू मार असं गुरुला, तुझं काय होतं ते बघतो, तू राहिलास तर मी उडी मार. पण हे सद्गुरू वचन हृदयी धरी. म्हणून श्रद्धेची व्याख्या पण विवेक चूडामणीमध्ये, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धी अवधारणं. शास्त्र काय सांगतंय? आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतेत. गुरु काय सांगतात? तेच सांगतात. हे कन्फर्म करून घे, आणि ते कळल्यानंतर बुद्धीला पटलं नसेल प्रश्न विचार, समजून घे, आणि एकदा का बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर झाल्या, मग प्रक्रियेमध्ये चुकारपणा करू नकोस. त्याच्यानंतर लगेच निस्संदेह सगळं होऊन जाईल असं नाही. पण गोंदवलेकर महाराज ज्याप्रमाणे म्हणत असत की शंका काढायच्या असतील तर त्या पण नाम घेत घेत शंका काढा. शंका सगळ्या फिटल्यानंतर मी नाम घेईन असं कधीच होणार नाही. त्यामुळे प्रक्रिया करत राहा, मनामधल्या शंका दूर करत राहण्याचा पण प्रयत्न कर. पण शंकांच्या दूर होण्यावर जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत शंका या राहणारच आहे, संदेह राहणारच आहे. अगदी पूर्णत्वाच्या स्थितीला पोचेपर्यंत सुद्धा थोडा संदेह मनात राहीलच. आणि तो राहताना कशाचा आधार आहे? तो सद्गुरूंचा आधार आहे की एवढ्या कृपेने त्यांनी मार्ग सांगितला आहे आणि तो शास्त्राला धरून सांगितला आहे. आजपर्यंत मी जे जे केलं त्याच्यामध्ये समाधानाचे जे काही टप्पे सांगितलेले आहेत ते मला थोडे प्राप्त होत आहेत. त्या अर्थी याच्या पुढचाही मार्ग तसाच खराच असला पाहिजे या धारणेने चालत राहणं, याला श्रद्धा असं म्हणतो. म्हणून श्रद्धा हा केवळ एक खूप भावनिक भाग आहे आणि आमचं सगळं ते सांभाळतात. आता स्वामींनी सगळं आमचं कंत्राट घेतलेलं आहे असं नसून, आम्हीच उद्धरेत आत्मनात मानम हा गीतेचा मध्यवर्ती श्लोक न सोडता स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. पण तो करून घेत असताना तो मार्ग सांगण्याची कृपा मोठ्या भाग्यवशात सद्गुरूंमुळे आमच्या आयुष्यात झाली आहे की ज्याच्यामुळे आम्ही आता चाचपडणार नाही, वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरीच करत बसणार नाही, मुख्य मार्गावर चालू शकू. आणि मग तो मार्ग कळलेला आहे त्याचा पूर्ण उपयोग मिनिमम टाईम पिरियडमध्ये मॅक्झिमम आउटपुट काढण्यासाठी स्वतःमध्ये ते सद्गुरू वचन हृदयी धरी. जेवढं शक्य आहे त्या वेळेला आंतरिक जो प्रवास आहे, योगाची धारणा ही जो करेल तोची मोक्षाचा अधिकारी, तोच आहे. जे नाही करणार ते अलीकडच्या स्थितीला हद हद पर सबही गए. स्वामींचं खूप आवडतं हे होतं, हद हद कबीरांचं हे, हद हद पर सबही गए बेहद गया न कोय, बेहद के मैदान में वहाँ कबीर असे. तिथे मी आरामात पवडलेलो आहे बेहद्दच्या मैदानामध्ये. बाकीचे आमच्या संवेगाने, आमच्या प्रयत्नांनी तो मार्ग चालायला हवा ही गोष्ट खरी असली तरी त्या चालण्याला जो प्रेरणेचा भाग आहे, बूस्ट आहे, ते सद्गुरूंच्या श्रद्धेने मिळत असतं, त्यांच्यावरच्या प्रेमाने मिळत असतं. आणि त्याचा उपयोग करून घेऊन वेगाने थोडंसं चाललं पाहिजे हे सांगण्यासाठी. ते वेग तरी कशाने प्राप्त होईल? श्रवण मनन केलेची घरी अत्यादरे. पुढे लगेच तर सगळं समराईज करून टाकलेलं आहे हा समास की मी फक्त साधना करतोय, मला बाकीची कशाची आवश्यकता नाही असं न म्हणता श्रवण मनन हे केलेची करी. माझी स्थिती काहीतरी एक प्राप्त आहे आणि आता सगळं सरळ वाटतं आहे असं समजू नको. मार्गाचे सूक्ष्म टप्पे हे पुन्हा श्रवणाने स्वतःला ब्रशअप करून घेण्याची आवश्यकता राहते. आणि ती राहण्यासाठी श्रवण याचा अर्थ प्रत्यक्ष संतांकडून ऐकणं एक भाग, आणि दुसरं म्हणजे शास्त्रग्रंथांचा अभ्यास करणं, वाचन करणं. ह्या दोन्हीलाही श्रवण असंच म्हणायला पाहिजे की ज्याच्यामधून आम्ही तत्वाचं स्वरूप आणि प्रक्रियेचं स्वरूप समजून घेतो आहोत. आणि ते करण्यासाठी श्रवणाची आवश्यकता आहे, कारण की आमच्या वैचारिक आणि आमच्या साधनेतल्या अनुभवांनी आम्ही एका टप्प्यापर्यंत जात असतो आणि तिथेही आमच्या मनाचा काल्पनिक जो भाग आहे, कल्पना करण्याची जी मनाची टेंडन्सी आहे ती आम्हाला भरकटवू शकते. कारण प्रत्येक छोटी गोष्ट ही शास्त्रांमध्ये विशद करून सांगितलेलीच असेल असं नाही. मनाची ठेवण ही आम्हाला भरकटवू शकते. तसं व्हायला नको असेल तर श्रवण, आणि जे श्रवण झालं ते
श्रवण संपल्यानंतर त्याचा आणि आमचा संबंध नाही असं न करता मनन, की आमच्या आयुष्याला ते ॲप्लिकेबल कसं करता येईल, आम्ही जे करतो आहोत ते अजून सूक्ष्म पद्धतीने कसं करता येईल, ह्याच्यासाठी जे ऐकलेलं आहे ते आयुष्यात उतरवण्यासाठी जो पुढचा चिंतनाचा भाग आहे हा पण तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून एक ज्ञानप्रक्रिया आहे, ती ज्ञानप्रक्रिया योगातून साध्य होते, पण ती योगातून साध्य होण्यासाठी चिंतनाच्या दृष्टीने ती ज्ञानप्रक्रिया अंतःकरण तितकं मॅच्युअर नसेल तर ती योगाची प्रक्रिया पण तितकी निर्वेधपणे होणार नाही. होणारच नाही असं म्हणायचं नाही, पण जेवढं आधी समजलेलं असेल, जसं आपण कुठे परगावी जात असो खूप लांबच्या ठिकाणी, तर आधी तो मॅप घेऊन किंवा आता गुगल वगैरे सगळं आहे, सगळं समजून घेतो. आता तिथे गेल्यानंतर तो जो स्पॉट आहे तो जसा दिसणार आहे, तो तसा त्या वाचनातून कितीही वाचली त्याच्याबद्दल ॲटलास वगैरे काढून तरी तितका नीट कळणार नाही हे खरंच आहे. पण जितकं आम्ही ते आधी समजून घेऊ तिथे नक्की जाऊन बघायचं काय आहे आणि कुठे कुठे अडकू शकू, काय काय डायव्हर्जन्स आहेत, ह्याची अंडरस्टँडिंग जितकी आम्हाला चांगली असेल तितकी आम्ही स्मूथली त्या स्पॉटला जाऊन तिथला अनुभव जो येईल तो अनुभव आल्यानंतर असं कळेल की हे आधी पुस्तकात वाचलेलं ते त्याची फक्त आउटर पार्ट होता. तिथे जाऊन तो धबधबा बघितल्यावर जे वाटतं ते शब्दात सांगता येत नाही, अनिर्वचनीय, पण ते वाटण्यासाठी तो मार्ग सुकर रीतीने चालण्यासाठी जो अंडरस्टँडिंगचा भाग आहे हा चिंतनातून डेव्हलप करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपलं चिंतन हे आपल्याला एका ठराविक मार्गाने नीट नेईल. कारण आम्हाला असलेला मर्यादित वेळ आणि त्याच्यातून प्राप्त करायच्यासाठी ठरवलेलं सूक्ष्म ध्येय, ह्याच्यासाठी अंतःकरणाची ठेवण ही तितकी अलाईन नाही आहे, हा तर अडचणीचा भाग आहे. आणि त्याच्यातून आम्हाला बाहेर पडून त्याच्यावर मात करून आम्ही हे सूक्ष्म ध्येय, एका बाजूला आमचे व्यवहार आणि इतर उद्योग चाललेले आहेत ते पण करायचे आहेत, सगळं सोडून करत असेल माणूस तर त्याला दिवसाचे 24 तास आहेत, पण संसारात राहून हे करणाऱ्याला सगळ्या संतांनी शूरवीर असं म्हटलेलं आहे की ज्याने सगळं सोडलंच आहे त्याने देवासाठीच सोडलं आहे, पण ह्याच्यात राहून हे उपभोगणं नाही असं म्हणतो आहे, हा जास्ती शूर आहे. ते थोडंसं म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे खरं सांगायचं तर. खरं तर सोडवत नाही आहे म्हणून सुटलं नाही आहे खरी गोष्ट आहे, पण तरी जरी का असलं तरी आम्हाला एक प्रामाणिक पद्धतीपणे वाटतं पण आहे की ईश्वरप्राप्ती व्हावी. मग श्रवण मनन ह्याच्याबद्दल अत्यादर ठेव, कधीतरी झालं तर बघू असं न करता नित्यपाठ रोज जर का कुठलाही आम्ही म्हणत असो तर रोज एक त्यातली ओवी किंवा श्लोक हा आम्ही चिंतनाला घेऊ शकतो. आणि मग असं लक्षात येतं की फार पुढे जाता येत नाही आहे. जसं ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप, हे एक अख्खा दिवसभर त्याच्यावर चिंतन झालं खूप काही मिळून जातं. वंदन कोणाला केलेलं आहे? आत्मरूपी गणेशाला वंदन केलेलं आहे. ती ज्ञानभूमिका, कारण का इवन ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा, बोधरूप गणेश. बोध म्हणजे काय? आम्हाला कळणं म्हणजे बोध. तो गणेश ज्या वेळेला आमच्या अंतःकरणात प्रकट होईल त्यावेळेला तो अज्ञानरूपी भ्रांती छेदन करेल. म्हणून त्या बोधरूपी गणेशाला नमन केलेलं आहे. असे भाव ज्यावेळेला प्रकट व्हायला लागतात त्यावेळेला अरे ओ असं आहे का असं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या एक परमार्थाच्या आउटर लेअरमधून आम्ही कोअरपाशी यायला लागतो आणि मग अंतःकरण हे आतमध्ये स्थिरावायला जास्ती मदत होते. म्हणून श्रवण मनन हे किती करायला पाहिजे तर सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे. म्हणजे जसं पाणी पुन्हा एकदा घेतल्यानंतर आता पुरत नाही, भोजन रोज घ्यावंच लागतं, तसे श्रवण मनन केलेची करावे असं समर्थांनी म्हटलं की घेतलेची सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे. आणि हे करताना ती स्थिती अज्ञान आणि ज्ञान ह्याच्याही पलीकडचे आहे, केवळ ज्ञप्ती मात्र असं समर्थांनी म्हटलं आहे की आधी आम्हाला अजून ज्ञान नाही आहे असं भान आहे आणि त्याच्यातून प्राप्त काय करायचं आहे, मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. तत्त्वाचा अनुभव आला
आता मला ज्ञान झालं आहे असं इम्प्रेशन घेऊन अंतःकरण आहे. पण समर्थांना असं म्हणायचं की ही पण अपूर्ण अवस्था आहे. तर जोपर्यंत मला ज्ञान झालं आहे असं वाटतं आहे तोपर्यंत अजून ज्ञानस्वरूप झालेलं नाही आहे. ज्ञानस्वरूप जर का असेल तर मला ज्ञान झालं आहे असं म्हणायचं काय कारण? ज्ञानीच आहे. मग त्यावेळेला काय उरतं? जेथे ध्यानधारणा सरे, ध्यानधारणा मागच्या वेळेला आपण थोडंसं ते बघितलं होतं की त्रिपुटी, आणि ध्यान करता करता प्रक्रिया एवढी प्रधान होऊन गेली की आता ध्यान धरतोय अशी भावना नाही, सहज अनुसंधान आहे. कल्पना निर्विकल्पी मुरे आता तत्वामध्ये विलीन होऊन गेली. केवळ ज्ञप्ती मात्र उरे, सूक्ष्म ब्रह्म केवळ तत्वस्वरूप उरलं. अशा वेळी ज्ञानाचाही आविर्भाव नाही, अज्ञान तर केव्हाच गेलेलं आहे. पण मी ज्ञानी आहे असाही भाग नाही. ज्ञानस्वरूप ही अंतिम स्थिती प्राप्त होण्याचा जो भाग आहे याला आत्मदर्शन असं म्हटलं आहे. अनेक गोष्टी या समासामध्ये सांगितल्यात, पण मुख्य भाग आपण मागच्या आणि या 2 भागांमध्ये बघितला की ज्याच्यामध्ये आत्मनिवेदन ह्याचा जो इम्पॉर्टन्स आहे कळलेला आहे आपल्याला, पण तो ठसवण्याचं काम समर्थ करतात. त्याप्रमाणे ज्यांना हे प्राप्त झालं आहे त्यांना सिद्ध असं म्हटलं जातं. त्याची लक्षणं पुढच्या समासामध्ये येतात, ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत.